ज्यांनी आता 5-10 किलोमीटर पण बघितलेले नाही, ज्यांना आपल्याला कधी आंतर वडिलांच्या परिस्थितीमुळे घरच्या एवढी भावंड शिकवायची, त्यामुळे मला आणखी आठवतं की एक सफरचंद 4 सफरचंद आले तर ते काप करून जेव्हा 8 जणांमध्ये वाटले जायचे तेव्हा ते सर्वांना एवढ्या छोट्या छोट्या फोडी यायच्या. त्यामुळे आपल्याला कसं आहे ना की कधी अंतर लांबपर्यंत माहीत नव्हतं. त्यामुळे जेव्हा जर्मनीचा प्रवास आणि पहिला विमानाचा प्रवास, बरं, तो किती असा सालची गोष्ट आहे? 2004-5 मध्ये. बरं. त्यावेळी पहिला प्रवास विमानाचा, ते पण विदेशाचा, वाया दुबई. आणि दुबईला ते उतरणं, पुन्हा नंतर रात्रीच्या वेळी त्या इराण, इराक ह्या प्रदेशामध्ये टिमटिम करणाऱ्या लाईट आणि ती डोंगराचा भाग, मला असं वाटायला लागलं की कुठल्या कोपऱ्यामध्ये आपल्याला फेकलं जातंय काय माहीत नाही. पण जेव्हा जर्मनीमध्ये उतरलो ना, तर अक्षरशः डोळे असे वाटले की निर्मळ झालेत. अरे वा. एवढा सुंदर देश, एवढं ते ऑक्टोबर महिना होता, ऑटम, पानझड होत असते, ते कलरफुल पानं पडायला लागलेले असतात. एक अनोखा अनुभव होता आणि त्या दिवशीपासून काहीतरी असं वाटायला लागलं की या देशातलं काहीतरी आपल्या देशात घेऊन जायचं. म्हणजे हे सगळं आपल्या देशात का नाही, ही पहिल्या दिवशीपासूनची एक माझी नेहमीची जिद्द राहिली.